छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त आक्रमक झालेल्या श्री भंडारी यांचं रस्त्यावर बसून आंदोलन मोठा राडा झाला। त्यामुळे भाजप कार्यालयातून नाराजांना बाहेर काढण्यासाठी पोलीस बळाचा करण्यात आला वापर। नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक 2 कोटींमध्ये तिकीट दिलं पदाधिकाऱ्याचा आरोप। कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचं गेटही तोडलं। नागपूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा। इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म दिला नाही, त्यामुळे कार्यालयातील टीव्ही फोडले। कार्यालयाबाहेर पोस्टर फाडून विरोधही दर्शवला। सोलापूर महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दरवाजा बंद केला, त्यामुळे गोंधळ। उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यापूर्वी दरवाजा बंद केला, त्यामुळे उमेदवाराकडून जोरदार घोषणाबाजी। पुण्यात ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्याने नाराज। कसबा पेठेत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला। उमेदवारी न मिळाल्याने ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आक्रमक। पुण्यात शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी विजय शिवतारे यांच्यावर नाराज। हॉटेलमध्ये बैठक चालू असताना राडा झाला, त्यामुळे बैठकीचं ठिकाण बदललं। पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारली, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज। शिंदेच्या शिवसेना कार्यालयाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी। ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांना डावललं, त्यामुळे कार्यकर्ते संतप्त। भाजप कार्यकर्त्यांनी वर्तकनगरमधील भाजप कार्यालयात गोंधळही घातला। पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी जाहीर। गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। जयश्री मारणे पुण्यात प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार। जेलमध्ये असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा मुलगा रिद्धेश निमसेला नाशिकमध्ये भाजपकडून उमेदवारी। उद्धव निमसे धोत्रे हत्या प्रकरणात जेलमध्ये। अमरावतीमध्ये उमेदवारी अर्ज मिळत नाही, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा राडा। अमरावतीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपात गोंधळ। उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष। कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। रुपाली ठोंबरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। रुपाली ठोंबरे पाटलांना राष्ट्रवादीकडून 2 प्रभागांमध्ये उमेदवारी। कसब्यातून प्रभाग क्रमांक 26 ब मधून उमेदवारी जाहीर। जळगावमध्ये राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांचा राजीनामा। जिल्हाध्यक्ष संजय पवार गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिला, अशी देखील मिळाली माहिती। उल्हासनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का। माजी नगरसेविका जयश्री सुर्वेंचा ठाकरे सेनेमध्ये प्रवेश। ठाकरेंच्या सेनेकडून जयश्री सुर्वे यांना एबी फॉर्म देण्यात आला। अकोल्यात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या वाट्याला अश्रू। तिकीट न मिळाल्याने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी गोंधळ घातला। इच्छुक उमेदवार महिलेसह कार्यकर्त्यांना रडूही कोसळलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये रामदास आठवले यांच्या आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक। तिकीट नाकारलं, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। वसई विरारमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिकीट वाटपावरून भाजपमध्ये नाराजी। निष्ठावंतांना डावलून नवीन लोकांना तिकीट दिल्याचा आरोप। तिकीट वाटपावरून नेहा दुबे यांचा राजन नाईकांवरती आरोप। पुण्यात भाजपकडून प्रभाग क्रमांक 9 मधील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पत्ता कट। लहू बालवडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी। नोबल वडकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बंडखोरीचा प्रयत्न करणाऱ्या अमोल बालवडकर यांना धक्का। मुंबईत मातोश्रीच्या अंगणात राजीनामा सत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। शेखर वायंगणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। भांडूपमध्ये मनसेची पहिली बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 114 मध्ये माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी भरला उमेदवारी अर्ज। मनसेने अनिशा माजगावकर यांच्यासाठी ही जागा मागितलेली। अनिशा माजगावकर यांच्यानंतर मनसेतून आणखी एका बंडखोरीची शक्यता। वॉर्ड नंबर 81 मधून शबनम शेख यांना मनसेने दिलेली उमेदवारी मागे घेतली। वॉर्ड 81 ची जागा ठाकरेंच्या सेनेला देण्यात आली। नागपूरमध्ये काँग्रेसने विश्वासघात केला। शेवटच्या क्षणी काँग्रेसने आघाडी तोडली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचा आरोप। नागपूरमध्ये पवारांचे राष्ट्रवादी सर्व जागांवर उमेदवार देणार। देशमुखांची प्रतिक्रिया। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा वाद विकोपाला। 14 ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह अमरावती, अकोला, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या ठिकाणी युती फिसकटली। सूत्रांची ही माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली। शिवसेना भाजप स्वतंत्र लढणार। अंतर्गत नाराजी आणि जागा वाटप यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद। बुलढाण्यात मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाला मिरवणुकीमध्ये नोटा उधळणं भोवलं। नगराध्यक्ष अतिक जरीवाल यांच्यावरती गुन्हा दाखल। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा केला दाखल।
भंडाऱ्यातील ईव्हीएम मशीन घोळ प्रकरणी वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी 2 अधिकाऱ्यांना केवळ नोटीस दिली, त्यामुळे 10 दिवसांमध्ये निलंबन करा अथवा 12 जानेवारीला भंडारा बंदचा इशारा. बीडच्या डोकेवाडामधील नागरिक रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक, ग्रामस्थांच्या जिल्हा परिषद निवडणूक बहिष्काराचा इशारा. डोकेवाडा गावाला गेल्या 20 वर्षांपासून रस्ता नसल्याचंही आलं समोर. गोंदिया जिल्ह्यात नुकताच पार पडलेल्या नागरी संस्थांच्या निवडणुकांनंतर नवनिर्वाचित सदस्यांना उपाध्यक्ष आणि सभापती पदाचे डोहाळे. बहुमताच्या आधारावर इच्छुकांची नियुक्तीसाठी मोर्चे बांधणी सुरू. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे एकमेव माजी नगरसेवक किरण भोईर यांचं तिकीट कापलं. रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अशोक शेळके यांना वॉर्ड क्रमांक 22 मधून उमेदवारी. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचे तिकीट कापले, त्यामुळे आता भाजपमध्ये नाराजी. जालन्यातही शिवसेना भाजपची युती तुटली. सूत्रांची माहिती, जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना अमान्य. शिवसेना भाजप नेत्यांनी घेतलेल्या 8ही बैठका निष्फळ ठरल्या. अमरावतीत शिंदेच्या शिवसेनेला मोठा झटका. पश्चिम विदर्भ संघटक माजी मंत्री जगदीश गुप्तांचा राजीनामा. सोलापूरच्या अकलूजमध्ये महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. कृषी प्रदर्शनातून कोट्यवधी रुपयांची उलाढालही. परंड्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हजरत ख्वाजा बद्रुद्दीन शहीद उरूस उत्साहात सुरू. संदल मिरवणुकीने यात्रेचा प्रारंभ. तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते मानाच्या घोड्यावरती चादर अर्पण करत संदल मिरवणुकीचा शुभारंभ. आजपासून त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 4 वाजेपासून खुलं असणार. 4 जानेवारीपर्यंत मंदिराच्या वेळेत बदल. भाविकांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर देवस्थानचा हा निर्णय. नाशिकच्या वणी या ठिकाणच्या सप्तशृंगी माता मंदिर 24 तास आता खुलं असेल. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मंदिर प्रशासनाचा हा निर्णय.